मित्रांनो, कॉमन मॅन आता रस्त्यानं गल्ली गल्लीतून फिरतोय. कॉमन मॅनला आपला शोध घ्यायचा. कॉमन मॅन हे इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात जातोय. आता माणसाला टाकणी मारून देताय काय? कुठं मारायचं? ते मेंदूतली एक शिर निसटल्या तिथं टाकणी मारायची आहे. बाबा काय फळा आहे काय? टीव्ही दुकान नाहीये. तुम्ही मारत नाही काय? मग नाही नाही. बरोबर दवाखान्यात बर. आणि कॉमन मॅन इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात येऊन काय म्हणतोय तर माणसाला टाकणी मारून मिळते काय? अक्षरशः इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानदाराने कॉमन मॅनला हाकलून दिलं. अरे तू डोक्यावर पडलायस काय? तुला फुलबीळ लागले काय? इथं माणसांचा इलाज दवाखान्यात होतोय, इथं होत नाही. पण कॉमन मॅन काय ऐके ना. कॉमन मॅनला एका प्रश्नाचं उत्तर शोधायचं आहे आणि ते उत्तर सगळ्या ऑडियन्सना द्यायचं आहे. तर कॉमन मॅन जबरदस्तीने काउंटरवरच्या खुर्चीवर बसून ही सगळी पाहणी करतोय. त्याच्या समोर हा टीव्ही आहे, हे सर्किट आहे आणि हा नवीन युनिव्हर्सल कंपनीचा टीव्ही आहे. खरं तर मित्रांनो, इथं लोक येतात ते नवीन होम अप्लायन्सेस घ्यायला. हे जयसिंगपूर मधल्या शाहूनगर मधलं गणराज इलेक्ट्रॉनिक्स म्हणून माझ्या मित्रांचं दुकान आहे. एका कॉमन मॅनच्या मित्राचं दुकान आहे. आणि इथं लोक येतात ते युनिव्हर्सल कंपनीचा टीव्ही खरेदी करण्यासाठी. कुणाला फॅन हवा असतो, कुणाला मिक्सर हवा असतो, कुणाला ज्युसर हवा असतो. अक्षरशः इथं सगळ्या क्वालिटीचे, अगदी क्वालिटी प्रोडक्ट मिळतात इलेक्ट्रॉनिक्सचे. तर इथं कॉमन मॅन पोहोचलाय आणि तो आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधायला लागलाय. आज कॉमन मॅन इथं येऊन हे सर्किट बघतोय कॉमन मॅन टीव्हीचं. इथं लोक टीव्ही रिपेअरी करायला येतात आणि कॉमन मॅनला असं वाटतंय की इथं माणसाला पण टाकणी मारून मिळेल. तो म्हणतोय मेंदूतल्या शिरेला टाकणी मारा. आता तुम्हीच सांगा मित्रांनो, कसं मारणार एक इलेक्ट्रॉनिक्सचा माणूस मेंदूतल्या शिरेला टाकणी? खोळ्यात काढलं राव आणि कॉमन मॅनला बाहेर हाकलून दिलं. तरी पण कॉमन मॅन काय ऐकेना. आता येऊन बसलाय खुर्चीवर आणि आता शोधतोय आपल्या प्रश्नाचं उत्तर. आता हे बघा, हे टीव्हीचं सर्किट आहे. हे टीव्हीचं सर्किट आहे. तर बघा, हे टीव्हीच्या सर्किटमध्ये मित्रांनो कितीतरी कंडेन्सर आहेत, कितीतरी आयसी आहेत जे एकमेकांशी जोडलेले आहेत. मित्रांनो, ह्याशिवाय हे सर्किट पूर्ण होऊ शकत नाही. आपण जे टीव्हीवरती जे कलरफुल पिक्चर बघतोय, आपला टीव्ही रंगीत एकदम असं सजलेला आणि फुललेला आपल्या घरात दिसतोय आणि आपल्याला बघायला अक्षरशः खूप मजा येते. ती कशामुळे येते हो? अहो, टीव्हीचं हार्ट म्हणजे हे सर्किट आहे बघा. ह्या सर्किट शिवाय टीव्हीवर रंगीत चित्र येणार नाही. त्या टीव्ही आपला सजणार नाही, की फुलणार नाही. त्याच्यावरती बहुरंगी चित्रपट आपल्याला पाहता येणार नाहीत. पण कॉमन मॅनला असा प्रश्न पडलाय की या सर्किटवर एवढे सगळ्या बाजू आहेत, हे कंडेन्सर आहेत, हे आयसी आहेत जे एकमेकांशी जोडलेले आहेत. आणि ह्याच्यामुळे खरं तर आपण स्क्रीनवरती एक बहारदार चित्र पाहू शकतोय. आता मला सांगा, आपल्या घरात आज एखादा माणूस आजारी पडला तर माणसाला काही फरक पडत नाही. असा विचार करतोय माणूस, अरे किरकोळ ताप आहे, मेडिकल मधल्या गोळ्यानं बरं होते, काय आपण गोळ्या घेऊया, उद्या बरं होईल की, ताप जाईल माझा उद्या. पण तेच मित्रांनो, मला सांगा, आज घरामध्ये एखादा टीव्ही बंद पडला तर माणूस एक तास सुद्धा बिना टीव्हीचा राहू शकत नाही. तो लगेच शोधतोय तो मेकॅनिकल, तो येतोय इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात. पण आपला कॉमन मॅन जरा वेगळा आहे. आपल्या कॉमन मॅनला खरं तर टीव्हीचं सर्किट दाखवून त्याला माणसाचं आयुष्य उभं करायचं आहे. का तर त्याला असं वाटतं की या सर्किट सारखंच माणसाचं आयुष्य आहे. कॉमन मॅन का शोधायला आलाय बघा. कॉमन मॅन हे शोधतोय की या सर्किट म्हणजे माणसाचं आयुष्य आहे. आणि जसं हे आयसी आणि कंडेन्सर हे एकमेकाला जोडले गेलेले आहेत, तसंच माणसाचं आयुष्य सुद्धा हे जोडलं गेलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल, या सर्किटवर कसं माणसाचं आयुष्य जोडणार हो? हे सर्किट म्हणजे कसं माणसाचं आयुष्य म्हणताय तुम्ही? हा तर इलेक्ट्रॉनिक्सचा स्पेअर पार्ट झाला. ह्याला तुम्ही माणसाच्या आयुष्याबरोबर त्याची बरोबरी तुम्ही कशी काय करताय, असा प्रश्नही तुम्हाला पडेल. तर मित्रांनो, बारकाईनं बघाल तर याला तुम्ही शोधाल. कारण काय आहे बघा, हे सगळे आयसी आणि कंडेन्सर म्हणजे आपल्या आयुष्यातली नाती आहेत मित्रांनो. ही नाती आहेत, ही एकमेकांशी कनेक्टेड आहेत. यामध्ये काही मित्र परिवार असेल, काही आपल्या घरातले सदस्य असतील, काही नाती असतील. ह्या इलेक्ट्रॉनिक्सच्या कंडेन्सरकडे आणि आयसी कडे बघताना तुम्ही यांना नात्यांची उपमा द्या मित्रांनो. यांना नात्यांची उपमा द्या. आज समजा ह्यांना मित्र आहेत, हे नातेवाईक आहेत, ही काही रक्ताची नाती असतील, काही जोडलेली नाती असतील. ह्या सर्किटवर सगळ्या प्रकारे ही नाती जोडलेली आहेत आणि ही नाती एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत. मग समजा ह्यातलं एखादं नातं निसटलं, ह्या सर्किटशी असणारं एखादं नातं निसटलं तर काय होईल मित्रांनो? टीव्हीवर रंगीत चित्र येईल? नाही ना येणार.
प्रश्न पडणार ना तुम्हाला? म्हणजेच काय, माणसाला टीव्ही बंद पडलेला चालत नाही, घरातला टीव्ही खराब झालेला माणसाला चालत नाही, पण नाती तुटली तरी चालतात. नाती ही कायमची तुटली तरी चालतात, पण माणसाला टीव्ही बंद पडलेला चालत नाही. तो लगेच काय करतो, हा आयसी आणि कंडेन्सर एकमेकांशी जोडण्यासाठी, कनेक्ट करण्यासाठी तो इलेक्ट्रिकच्या दुकानात आपला टीव्ही आणून देतो रिपेअरिंगसाठी. पण माणसांची मनं तुटत चालली आहेत, माणसं एकमेकांमध्ये दुभागली चालली आहेत, त्यांची नाती तुटत चालली आहेत. यावर माणसाचं लक्ष जातंय नाही ना मित्रांनो. मग कॉमन मॅनला सुद्धा हाच प्रश्न पडलाय. कॉमन मॅनला हा प्रश्न पडलाय की माणूस हा खऱ्या सुखाच्या मागे न लागता तो भौतिक सुखांमध्ये कसा काय अडकलाय. भौतिक सुखांच्या मागे तो इतका का लागतोय की आपल्याला सुद्धा त्यानं एक स्वतःच्या नात्यांना सुद्धा एक निर्जीव वस्तू बनवून ठेवलंय. तो सजीव वस्तू म्हणून त्याच्याकडे बघतच नाही. आज माणूस निर्जीव वस्तूला सजीव म्हणतोय आणि सजीव वस्तूला निर्जीव म्हणतोय. हा प्रश्न मित्रांनो कॉमन मॅन साठी पडलाय. आणि कॉमन मॅनला हेच लोकांना आज ऑडियन्सला सांगायचं आहे की ह्या इलेक्ट्रॉनिक सर्किट सारखंच आपलं माणसाचं आयुष्य आहे. जसं तुम्ही या कंडेन्सरला जपता, जसं तुम्ही या आयसीला जपता, जसं एकमेकांशी तुम्ही यांना कनेक्ट करून ठेवता, तसंच तुम्ही नाती जरी तुटली तरी यांना कनेक्ट करा. ह्या नात्यांना तुटू देऊ नका. जर समजा एखादा डाग निसटला तर ह्याला जरूर डागणी मारा आणि जिथल्या तिथं आपल्या आयुष्याचा टीव्ही रंगीन आणि कलरफुल करून टाका. कारण आपल्या आयुष्याचा टीव्ही जर रंगीत असेल तरच पुढचं आयुष्याचं आपल्याला जे सुख आहे ते रंगीत आणि बहारदार दिसणार आहे. नाहीतर मित्रांनो, आपण आपल्या घरातल्या वस्तूला जितकं जपतो, आपण आपल्या होम अप्लायन्सेसला जितकं जपतो, तितकंच आपण माणूस आणि माणसाची नाती ही तितकीच जपली पाहिजेत. तरच माणसाच्या जगण्याला अर्थ येईल आणि माणसाचा टीव्ही हा कलरफुल होऊन जाईल.